छत्रपती शिवाजी महाराज साक्षीला आहेत. कोण साक्षीला आहेत? हे मायानो, मी तुम्हाला सांगायला लागलोय की ज्या ज्या जातीनं कायदा हातात घेतलाय त्यालाच या राज्यामध्ये दखल पात्र होणार. म्हणून एकदा तुम्ही कायदा हातात घ्या आणि दखल पात्र होण्यासाठी माझ्यासारख्या असंख्य लोक तुमच्या सोबत आहेत. अजिबात कोणाला घाबरायचं नाही. जो वैचणीला येळ आहे, जो कोयताय, जो आता बाहेर येऊन पडायची वेळ आलेली आहे. जर आपल्या अबुजाच्या पोराला शिक्षणासाठी जर कोणी आपल्याला मारून टाकत असेल तर त्या हरामखोराला ते सरकार कुठलाही असो, त्या हरामखोर सरकार मायबाप सरकार जर म्हणून आपल्यावर अन्याय अत्याचार करत असतात आणि केसांनी गळा कापत असतात तर त्या सरकारला बांगड्या घातल्याशिवाय तुम्ही गप्प बसायचं नाही. बांगड्या घातल्याशिवाय तुम्ही गप्प बसायचं नाही. लोक म्हणायला लागले की भाऊ लाडका भाऊ आहे, लोक म्हणायला लागले की भाऊ असा आहे, भाऊ तसा आहे. पण भाऊ जर आमच्या माईच्या पोटामध्ये सोन्याचा तुरा अशा भाऊला आम्हाला रावण होण्यासाठी झाल्या मांगाचा रेकॉर्ड ऐका, फकीरा मांगाचा रेकॉर्ड ऐका, सर्जेराव मांगाचा रेकॉर्ड ऐका. पण या पलीकडे जाऊन जर सांगायचं मांगाचा रेकॉर्ड आता दाखवायची वेळ आलेली आहे. म्हणून इथून पुढील काळामध्ये लातूरामधून लॉंग मार्च चालू आहे. या इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोठ्या शहरामधून एक इशारा देतो की लॉंग मार्च मुंबईला जाण्या अगोदर या लातूरच्या जिल्हाधिकारी, दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जर राजीनामा दिला नाही तर तिथं देवा भाऊचा राजीनामा घेण्यासाठी सकल समाजाच्या वतीनं लॉंग मार्च चालू आहे. ते लॉंग मार्च मंत्रालयात जायच्या अगोदर देवा भाऊने तिथं राजीनामा द्यावा आणि मातंग समाजाला न्याय द्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो. क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय हॅलो, धन्यवाद भाऊ. यानंतर मातंग युथ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष विलासराव साबळे यांना अशी विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम ती मुलगी मारून टाकली, मुलगी मारून टाकली. तहसीलदारांना सांगितलं का तिनं स्वतः फाशी घेतली. आणि फाशी कशाला घेतली तर ती याला पलंगाला. चर्चा सोशल मीडियावर होती आणि तसे फोन आलेले होते, परंतु ऐन वेळेवर थोडा त्या ठिकाणी आपण म्हणता